गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो. 50 खोके एकदम ओके अशा प्रकारचे नारे आपल्यापैकी अनेकांनी दिले असतील. त्यातल्या काही लोकांना वाईट वाटलं असेल की अरे असे कुठे नारे द्यायचे, कशाला उगीचच खोके बिके म्हणायचं, कशाला खोके सरकार म्हणायचं. तर हे खोके सरकार आहे अशा प्रकारच्या गोष्टी ते आता सिद्ध व्हायला लागलेल्या आहे. काल पुण्याजवळ खेड शिवापूर जवळच्या टोल नाक्यावर पोलिसांना एका गाडीमध्ये 5 गोण्या भरून नोटा सापडलेल्या आहेत. आणि ह्या नोटा असं म्हणलं जातंय की 5 ते 10 कोटीच्या आसपास असेल. काही लोक म्हणतात ते 15 कोटीसुद्धा असेल. अधिकृत आकडेवारी पोलिसांनी अजूनही सांगितली नाही. मे बी अजून मोजणी झाली नसेल. आता 5 गोण्या भरून ते पैसे आहेत त्यामुळे. आता जेव्हा सुरुवातीला मी बातमी पाहिली तेव्हा मला असं वाटलं की नेमकी गाडी कोणाची असेल. कोणाचीही असू शकतं, सत्तेतल्या लोकांची, विरोधकांचीही असू शकतं. इलेक्शन आल्याच्या नंतर पैशाचे खेळ चालतात. हे काही लपून राहिलेली गोष्ट नाही आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा मी ही बातमी पाहिली तेव्हा नंतर असं लक्षात आलं की या गाडीचा जो नंबर आहे त्या गाडीचा नंबर नलावडे नावाच्या एका व्यक्तीशी संबंधित आहे. म्हणजे नलावडे नावाच्या व्यक्तीची ती गाडी आहे. आणि ही नलावडे नावाची व्यक्ती शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील सांगोल्याचे यांचा तो कार्यकर्ता आहे. त्यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे. त्यांच्यासोबत गेले 2-3 वर्ष तो काम करतो आहे. त्यांच्या गाडीमध्ये ही रक्कम सापडलेली आहे. आणि त्यामुळे त्यांना टार्गेट करत असताना आपले संजय राऊत यांनी काल ट्विट केलं. काय म्हणतात संजय राऊत? संजय राऊत असं म्हणतात, मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले. हे आमदार कोण? काय झाडी, काय डोंगर? मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले. 15 कोटीचा हा पहिला हप्ता. काय बापू, किती हे खोके? असं म्हणत संजय राऊत यांनी टोला लगावलेला आहे. ज्या दिवशी इलेक्शन्स जाहीर झाले त्या दिवशी सुद्धा संजय राऊत हे म्हणाले होते की या खोके सरकारने प्रत्येक मतदारसंघाला 15-15 कोटी रुपये पाठवलेले आहेत आणि हे पाठवणं झाल्याच्या नंतर इलेक्शन्स डिक्लेअर झालेले आहे. तर असं सगळं. आणि त्यामुळे आता ही गाडी पकडल्याच्या नंतर अजूनच संशय जो आहे तो बळावायला लागलेला आहे. गाडीचा नंबर आणि ही गाडी ज्या व्यक्तीची आहे ती व्यक्ती शिवसेना शिंदे गटाशी संबंधित असणं याच्यामध्ये एक तथ्य आहे. ठीक आहे. आता तुमच्यापैकी अनेक जण म्हणतील की अरे नाही, आपल्याला काय माहिती, त्यांचे पर्सनल पैसे असतील. तर पर्सनल पैसे कुणीही असं गाडीमध्ये मागच्या सीटवर गोण्या भरून नाही नेत. हा गोण्या भरून असलेला पैसा जो आहे तो काळा पैसा आहे. तो जनतेचा पैसा आहे. तो तुमचा आमचा टॅक्सचा पैसा आहे. इकडून तिकडून कामाचे टेंडर घेऊन त्या टेंडरमधनं वाचवलेला पैसा आहे. भ्रष्टाचार करून कमवलेला हा पैसा आहे. हा पैसा खरा पैसा असता तर त्याची नोंद असती आणि ते पकडल्यामुळे म्हणजे ते पोलिसही घेऊन गेले नसते, कारण त्यांनी डॉक्युमेंट दाखवले असते की हे बघा आमचा असा व्यवहार झाला त्यामुळे हे पैसे आहेत. मात्र पोलिसांनी, तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते, पोलिसांनी या गोण्या भरून गोण्या ज्या आहेत त्या स्वतः उचलून स्टेशनला नेलेल्या आहेत. आता हे बघा. म्हणजे आता पोलिसांनी ते घेऊन गेलं. बरं, आता अशा वेळेला म्हणजे ज्या ठिकाणी एखादी घटना होते तिथे पोलीस उपस्थित असतात आणि समजा पत्रकार गेले तर पोलिसांनी पत्रकारांना उत्तर देणं अपेक्षित असतं. या ठिकाणी ABP माझाचे हे जे पत्रकार आहेत मंदार गोंजारी प्रतिनिधी जे आहेत ते त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी ते बराच वेळ थांबले. पोलिसांना त्यांनी विचारलं की गाडी नेमकी कोणाची आहे आणि किती रुपये सापडले. पोलिसांनी काहीही सांगितलं नाही. त्यानंतर इलेक्शन कमिशनचे लोक तिथे आले. त्यांनासुद्धा पत्रकारांनी विचारलं. इलेक्शन कमिशनच्या लोकांनीसुद्धा सांगितलं नाही. या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले लोक आले त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी. मात्र कुणीही एकही उत्तर दिलं नाही, एक शब्दसुद्धा सांगितलं नाही की हे काय आहे. त्यामुळे हे पैसे 100% सत्ताधारी लोकांचे आहे असं वाटायला काहीही हरकत नाही आहे. कारण की जर का हे विरोधकांमधल्या कोणाचे पैसे असते तर यांनी तर सगळ्यात पहिल्यांदा नावं उघड केली असती. म्हणजे विरोधकांचा दुरून जरी संबंध असला, फॉर एक्झाम्पल दुरून जरी संबंध असता त्या गाडीशी, तरीही यांनी म्हटलं असतं डायरेक्ट की महाविकास आघाडीच्या लोकांचं असं असं आहे. पण या ठिकाणी हे कुठलेच अधिकारी काहीच बोलत नाही. मी तुम्हाला दाखवते बघा. रक्कम जप्त केली आहे तर तुम्ही का माहिती देत नाहीये सर? सर तुम्ही माहिती का देत नाहीये? सर कोणाची आहे ही रक्कम, कुठून आली होती, कुठे निघालेली होती, का माहिती देत नाही? तुम्ही 6:30 वाजता तुम्ही कारवाई केली आहे सर. आता पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि तरी पण तुम्ही माहिती देत नाहीये की हे 4 लोक कोण आहेत, ही रक्कम कुठे निघालेली होती, ही कुठून आलेली होती. सर तुमच्यावर दबाव आहे का? दबाव आहे का? दोघांची नावं काय आहेत हे पोलीस चौकशी करतात की त्यांची? नाही ना, काही सांगत नाही. काही सांगत नाही. त्यांनी डिवाइस पिन म्हटले बोलतील, डिवाइस पिन तुमचं नाव सांगितलं. पण सर
पण जी 4 लोक आहेत त्या किमान 4 लोकांची आम्हाला नावं तर माहित पाहिजे. पोलीस देतील की आता हे 4 त्यांची अजून चौकशी चालू आहे. नाव काय झालं मी काय म्हणतो. सर बाईट द्या ना. तर अशा प्रकारे पत्रकार म्हणत होते की सर साधं कोणी कोणाला चापड जरी मारली आणि पोलीस इथे आले तर ते नाव सांगतात की कोण आहे. या ठिकाणी नेमके 4 लोक ज्यांची गाडी होती, गाडीमध्ये जे 4 लोक सापडले निदान त्यांचं नाव तरी सांगायचं ना. पत्रकार काय करणार होते, मात्र हे नाव सांगायलाही घाबरत आहे. कुणाला घाबरतात लोक सत्ताधाऱ्यांना घाबरतात, विरोधकांना नसतात घाबरत. कारण सत्ताधाऱ्यांकडे सत्ता आहे ना, त्यांच्याकडे ईडी आहे, त्यांच्याकडे CBI आहे, त्यांच्याकडे पोलीस यंत्रणा आहे. ते तुमच्यावर काहीतरी ॲक्शन घेऊ शकतात. आणि त्यामुळे लक्षात येतं आहे की यांनी किती प्रेशराईज करून ठेवलेलं आहे पूर्ण व्यवस्थेला. खरोखर आपली ही व्यवस्था जी आहे ती सडवून टाकलेली आहे. म्हणजे हे पोलीस असतील किंवा इतर हे जे अधिकारी आहेत जे नाव सांगू शकत नाही आहे, मला त्यांच्यामध्ये फार फॉल्ट दिसत नाही. कारण की त्यांच्यावर दबावच असणार आहे की तोंडातून नाव काढू नका कोणाचं आहे ते. तर असं झालं तर आपल्याला न्याय कसा मिळेल. आणि मला असं वाटतं की जर परत हेच लोक आलेत तर मला सांगा सर्वसामान्यांचा किती पैसा लुटला जाईल. आपले तिकडे मोदीजी सांगत होते की नोटबंदी झाल्यामुळे काळा पैसा आपण पूर्णपणे संपवलेला आहे. आता काळ्या पैशामध्ये कुणीच व्यवहार करू शकणार नाही, काळा पैसा तुम्हाला सापडणार नाही. मोठमोठ्या गोष्टी, नोटबंदी केली, अनेकांचे तिथे बिझनेस बुडाले या नोटबंदीमुळे, किती लोक डुबले. आणि हे करून काय मिळालं तर काळा पैसा तर भरपूर इकडून तिकडे फिरतो आहे. काळ्या पैशाला काहीही इथं वानवा नाही आहे या राज्यामध्ये. त्यामुळे माझं सांगणं आहे तुम्हाला मायबाप हो, लक्षात घ्या हे खोके सरकारच आहे. हे जर परत आले तर परत आपली अशी व्यवस्था इतकी सडून जाईल ना की तुमचं समजा एखाद्या सत्ताधारी पक्षातल्या एखाद्या छोट्या कार्यकर्त्यांनी समजा तुमचं काय केलं तर तुम्ही जर तक्रार करायला गेले तर पोलीस पहिल्यांदा विचारणार की काय रे बाबा तू कोणत्या पक्षातला आहे. आणि त्यांनी जर सांगितलं की हे सत्तेत बसलेल्या पक्षाचा आहो मी, भाजपचा आहो, तर पोलीससुद्धा त्यांची तक्रार जी आहे ती नोंदवून घेत नाही. सत्तेतल्या लोकांच्या विरोधात गुन्हेसुद्धा नोंदवले जात नाही त्या प्रमाणात. मी हे म्हणत नाही की बिलकुलच नाही. काही अधिकारी आहेत जे प्रामाणिक आहेत, जे जुमानत नाही, जे घाबरत नाहीत. ते अधिकारी, ते पोलीस अधिकारी आहेत की जे खरोखर काम करत आहेत. मात्र मॅक्सिमम लोकांच्या आयुष्यावर जे आहे ते या भीतीचं सावट असतं, त्यामुळे ते काहीही करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला खरोखर मला इतकं वाटायला लागलेलं आहे की हे जे आहे या लोकांना आपल्याला घरीच बसवावं लागेल. तर या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला काय वाटतं. ही जी काही आहे घटना, ही घटना किती सिरियस आहे. ही एक सापडली मुंबईजवळ, पत्रकार तिथे जवळपास असतात त्यामुळे इथल्या बातम्या तरी समोर येतात. पण महाराष्ट्रभरात नागपूर असेल, अमरावती असेल, विदर्भातले अनेक जिल्हे असतील, मराठवाड्यातले असतील, या भागातल्या बातम्या आपल्यापर्यंत येत नाही. कारण त्या ठिकाणी तितके पत्रकार, लाईव्ह करणारे लोक जे आहेत ते ॲक्टिव्ह नाही आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हे भयंकर सडवलेल्या व्यवस्थेचे सरकार आहेत. या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता. धन्यवाद.